1942च्या चळवळीतील नाव लकाका. पूर्ण नाव क्रांतीवीर लक्ष्मणरावजी ठोंबरे उर्फ तांबट काका असेच ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. 15 ऑगस्ट 1899 ही त्यांची जन्मतारीख. त्यांनी खऱ्या अर्थाने आपले जीवन सार्थकी लावले. प्लेगच्या साथीत वडील व भावंडे यांचे निधन झाले. त्यातून दोघेच राहिले, तांबट काका आणि त्यांच्या मातोश्री ताईबाई. काले हे कराड तालुक्यातील त्यांचे आजोळ. तिथे व कराड सैदापूरला भाऊबंद. तिथे 2 इयत्ता शिक्षण झाले. नंतर कुंडलला मराठी शाळेत 7वीपर्यंत कशी तरी शाळा पूर्ण केली. मामांच्या मुलीबरोबर आईनं लग्न लावून दिलं. मुलं झाली आणि संसाराला दृष्ट लागली. बाळ व बाळाची आई देवाघरी गेली. शंकरराव रामचंद्र सूर्यवंशी यांना सोबत घेऊन ते सुरंगी व शोभेचा दारूचा वडिलोपार्जित व्यवसाय करत होते. पुन्हा संसाराच्या नादाला लागलेच नाहीत. आईही पाठोपाठ तांबट काकांना सोडून गेली. कुंडलच्या मेनपेठेत घर होते, त्याला मठी म्हणत होते आणि कुंडलच्या वेशीजवळ सुरंगी व शोभेच्या दारूचे तांबट काकांचे दुकान होते. राष्ट्राच्या संसारात मन रमू लागले. कुंडलमधील एक आगळा वेगळा स्वातंत्र्य सैनिक म्हणून तांबट काका सर्वांना परिचित आहेत. दक्षिण सातारा जिल्ह्यातील 3-4 तालुक्यात त्यांच्या सुरंगी व शोभेच्या दारूची ख्याती होती. त्यावेळच्या सातारा जिल्ह्यात आतषबाजीचे उत्तम काम करणारे म्हणून तांबट काकांना मान्यता होती. औंध संस्थांचे दरबारी काम तांबट काकांच्याकडेच होते. तांबट काका एक अल्पसंख्य जमातीत जन्मलेली व्यक्ती होती, परंतु कुंडल गावात त्यांचा बाज काही औरच होता. स्वतःच्या आतषबाजीच्या धंद्यासाठी 1-2 कुटुंबे दिमतीला घेऊन त्या कुटुंबांच्या पूर्ण जबाबदारीवर तांबट काका आपला व्यवसाय करत होते. कुंडलसारख्या गावात हमरस्त्यावर भरपेटेत तांबट काकांचे राहते घर होते. ते सदा सर्व काळ माणसाने भरलेले असायचे. क्रांतिकारकांच्या बैठका या घरात होत होत्या. काकांच्या कमाईला व खर्चालाही सुमार नव्हता. पत्नीच्या अकाली निधनाने त्यांची प्रापंचिक जबाबदारी संपली होती. आपल्या अंगीकृत गुणवैशिष्ट्याने तांबट काका घडले होते. तांबट काकांच्या बैठकीतील तरुण मुले राष्ट्रीय लढ्यात हिरिरीने भाग घेत असत. त्यांचा सर्वसमावेशक स्वभाव व प्रखर देशभक्ती हेच कारण होते. महात्मा गांधींच्या मुंबईमधील भारत छोडो घोषणेबरोबर तांबट काका आपल्या सवंगड्याबरोबर म्हणजे स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम आणि मित्रमंडळी तडक कुंडलगावी आले. सभा, मिरवणुका, मोर्चे संघटित होत होते. त्यात तांबट काका तरुण सवंगड्यासह सामील झाले होते. स्वातंत्र्याचा वणवा पेटला होता. देशभक्तीने भारावलेले तांबट काकांचे तारुण्य त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. कुंडल परिसरात चळवळ वाढू लागली. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा ज्वलंत मुलूक आधीच तापू लागला होता. तांबट काका क्रांतिसिंहांच्या साखळीतील सवंगडी होते. संस्थानी मुलखात कुंडल गाव औंध संस्थान सरकारला ब्रिटिश पोलिसांची समज गेली. परिणामी बंदीखान्यात काकांना जखडबंद केले होते. तांबट काका राजकीय कैदी म्हणून स्थानबद्ध झाले होते. कुंडलच्या पंचक्रोशीत चळवळीचा व्याप वाढतच होता. औंधचे युवराज बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा मोठा फायदा चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना होत होता. तांबट काकांसारखा बहुगुणी माणूस तुरुंगात असून चालणार नव्हते, म्हणून आप्पासाहेब पंत यांनी संधान साधून तांबट काकांना पॅरोलवर मुक्त केले. कुंडल गावाला क्रांतिकारकांच्या राजधानीचे स्वरूप आले होते. गावात तुफान दलाची शिबिरे चालू होती. सर्व कामांची देखरेख करणे, सोयी लावणे, निरोप देणे घेणे, परिस्थितीप्रमाणे आलेल्या क्रांतिकारकांना संरक्षण देणे, हत्यारे दडवून ठेवणे व ती वेळेवर पोहोच करणे अशा स्वरूपाची अत्यंत जोखमीची कामे तांबट काकांच्या साह्याने व विचारानेच केली जात होती. तांबट काकांच्या आतषबाजीतील बहादुरी वाखाणण्यासारखी होती. तिचा फायदा क्रांतिकारकांना खूप मोठा झाला. बंदुकीच्या व पिस्तुलाच्या केपा
तांबट काका बेमालूमपणे भरून देत असत. एका आवाजातच रेल्वेचे पूल अथवा दणकट इमारत जमीनदोस्त करणारे शक्तिशाली बॉम्बगोळे तांबट काका करत असत. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील भूमिगत क्रांतिवीरांनी तांबट काका आणि त्यांचे सहकारी श्री शंकरराव रामचंद्र सूर्यवंशी उर्फ रावबा यांनी बनविलेली हत्यारे व बॉम्बगोळे वापरले आहेत. स्पेशल रेल्वे लुटीच्या वेळी आणि कुंडल बँक लुटीच्या वेळी तांबट काकांच्या बॉम्बगोळ्याने अख्खा गाव थोपवून धरला होता. एवढी जबरदस्त ताकद तांबट काकांच्या बॉम्बगोळ्यात होती. वीर टेके यांनी पोलीस चौकी पेटवली त्यावेळी बॉम्ब तांबट काकांचाच होता. रामभाऊ मामा पवार यांनी रेल्वेचा ढाबा पेटविला त्यावेळीही तांबट काकांच्या बॉम्बगोळ्यानेच काम केलेले होते. एवढेच नव्हे तर इतिहास प्रसिद्ध धुळे खजिना लुटीनंतर सारा धुळे जिल्हा पोलीस व मिलिटरीने वेढला होता. त्या राक्षसी शक्तीला रोखून धरणारे बॉम्बगोळे तांबट काकांनीच केलेले होते. त्याचबरोबर हैदराबादच्या रझाकार चळवळीत क्रांतिकारकांच्या हाती तांबट काकांचे बॉम्ब होते, ॲटॉमबॉम्ब होते. त्यामुळे हैदराबाद मुक्तीलढ्यात सातारच्या क्रांतिकारकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळे आणि तांबट काकांच्या हातबॉम्बमुळे यशस्वी झाले. सेवा शुश्रूषा हा तर काकांचा अंगभूत गुण. कोणीही आजारी अथवा जखमी स्वातंत्र्यवीराला तांबट काकांच्या स्वाधीन केले की निर्धास्त राहावे. त्या व्यक्तीचे खाणेपिणे व जी लागेल ती सेवा देणे हा तांबट काकांचा धर्मच होता. या बहुविध कामामुळे सातारा जिल्ह्यातील भूमिगत क्रांतिवीरांना तांबट काका हे आदराचे स्थान झालेले होते. पॅरोलची मुदत संपली तरी लगेच त्यांना पॅरोल वाढवून मिळत होता. देशभक्त राजा व क्रांतिकारक प्रजा त्यामुळे हे सूत्र जमून गेले होते. ब्रिटिश सत्ता नाहीशी करण्यासाठी विध्वंसक शस्त्रे व दारुगोळा तयार करणारे तांबट काका जसे क्रांतिकारक होते तसेच ते मातृहृदयी होते आणि म्हणून सन 1942 पासून 1947 पर्यंत पडेल ती सेवा तांबट काकांनी क्रांतिवीरांना दिली. इतकेच नव्हे तर तन मन धनही दिले होते. स्वातंत्र्याचा रणसंग्राम लढा संपला, भूमिगत बाहेर आले, सत्कार सोहळे चालू झाले. परंतु या सत्कार सोहळ्यात तांबट काका कधीही दिसले नाहीत किंवा तांबट काकांनी कोणाचा दुस्वासही केला नाही. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तांबट काकांनी आपला मार्ग बदलला. अज्ञान व दारिद्र्य दूर करण्यासाठी, स्वराज्याचे मोल समजण्यासाठी, बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी काम करण्याचे मनाने ठरवले आणि सहकारी क्रांतिवीरांनी तांबट काकांच्यावर जबाबदारी टाकली आणि त्यांनी ती आनंदाने पार पाडली. स्वातंत्र्यानंतर 1947 साली क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह कुंडल या संस्थेची स्थापना केली. यामध्ये क्रांतिवीर बाबूराव गोविंदराव लाड पाटील तात्या, आप्पासाहेब लाड गुरुजी, नाताजीराव लाड उर्फ सुरेश बाबू, फील्ड मार्शल क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, शामराव ज्ञानदेव पवार मामा, स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम, कॅप्टन रामभाऊ लाड, कॅप्टन शंकरराव लुपणे, क्रांतिवीर तांबट काका इत्यादी मंडळी अग्रभागी होती. प्रतिनिधी हायस्कूल कुंडल आणि क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृहामुळे खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील मुलांना शिक्षणाची सुवर्णसंधी मिळाली. कुंडलच्या बोर्डिंगची स्थापना क्रांतिकारकांनी केली आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. नवी पिढी घडविण्यात तांबट काका दंग झाले. भुकेलेली मुले काकांच्या आश्रमाला विसावली. तांबट काका म्हणजे आधुनिक सांदीपणी ऋषीच होते. मुलांची संख्या वाढू लागली. कुंडलच्या बोर्डिंगची कीर्ती सर्वदूर पोहोचत होती. या सेवाभावी संस्थेला सर्वसामान्य भाजीवाल्या शेतकरी कुटुंबापासून किर्लोस्करांसारख्या उद्योगपतींपर्यंत सर्वांनी देणग्या मोठ्या विश्वासाने दिल्या. कुंडल गावातील घराघरातून धान्य, पैसे, वस्तू मुलांना दिल्या. त्याचबरोबर कुंडलच्या पंचक्रोशीतील गावे तांबट काका व त्यांच्या बोर्डिंगमधील मुलं सुगीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या खळ्यावरून धान्य गोळा करत होते. शेतकरी मोठ्या मनाने देत होते. त्याचबरोबर तांबट काका बाहेरगावी म्हणजे सांगली, तासगाव, विटा, कराड, सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर, नाशिक, हरिहर, सोलापूर, बडोदा, नवी दिल्ली, अलाहाबाद, मद्रास, कलकत्ता या ठिकाणीही तांबट काकांनी देणग्या गोळा केल्या आहेत. तांबट काकांच्या संस्कारात बोर्डिंगमध्ये गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं, भूमिहीनांची मुलं, दलित पददलितांची मुलं शिकली. मजुरांची, हमालांची,
श्रमिकांची शेकडो हजारो मुलं शिक्षण घेऊन भारत देशाचे समर्थ नागरिक बनले. प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, वैज्ञानिक, लेखक, कलावंत, वक्ते, पत्रकार, उद्योजक, अधिकारी, उत्तम शेतकरी, व्यापारी झालेले आहेत. छत्रपती शाहू महाराजांची वसतिगृहे, औंधच्या राजांची वसतिगृहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांची वसतिगृहे, अगदी त्याच पद्धतीने तांबट काकांचे क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह प्रसिद्ध आहे. मुलांना तांबट काकांनी काही कमी पडू दिलेले नाही. त्यामुळे घरापेक्षाही मुलांना वसतिगृह आपले वाटत असे. वसतिगृहातील गरीब मुलांना तांबट काका कपडे, पुस्तके, वह्या, पेन देत होते आणि फीसुद्धा भरत होते. तांबट काकांचा सुरंगी दारूचा व शोभेच्या दारूचा व्यवसाय होता. त्याचे उत्पन्न बोर्डिंगसाठी वापरत होते. राज्य व केंद्र सरकारची स्वातंत्र्य सैनिकांची पेन्शन मिळत होती. कुंडलच्या मुख्य पेठेत काकांचे घर होते. ते मुस्लिम मित्र होता. त्यांना अल्प किमतीत दिले. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे ठिकठिकाणाहून मिळालेले उत्पन्न तांबट काकांनी बोर्डिंगसाठी, मुलांच्यासाठी खर्च केले. बोर्डिंगची सर्व मुलं आपली मुलं म्हणून त्यांच्या प्रगतीचा ध्यास घेतला. खऱ्या अर्थाने मालकी हक्काच्या सर्व मायाजाळातून स्वतः मुक्त झालेले होते. तांबट काकांचे व्यक्तिगत जीवन राहिलेलेच नव्हते. एक कर्मयोगी होते. ऋषितुल्य आचार्य म्हणून आयुष्यभर जगले. खऱ्या अर्थाने आधुनिक द्रोणाचार्यच होते. नामदार डॉक्टर पतंगराव कदम, प्राचार्य ना.सी. कुल्लर, डॉक्टर पी.एस. पवार, प्राध्यापक निवृत्तीनाथ शिंदे, प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार, एच.बी. कुऱ्हाडे, राजाभाऊ गजे, वसंतराव माने, डॉक्टर विष्णुपंत धुमाळ, आनंदराव बोराडे, पांडुरंग कुंभार, मकबूल जमादार, प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील, प्राचार्य के.टी. शिंदे, डॉक्टर बापूजी संकपाळ, मारुतराव होनमोरे, दौलतराव पाटील, शामराव जाधव, नामदेव जाधव, वाल्मिकी, रामचंद्र पवार, दीपक गोडवे, भूपाल गोतपागर, प्राचार्य व्ही.वाय. पाटील, विठ्ठल माने, टी.ए. पाटील, वाय.डी. पाटील, चंद्रकांत पाटील, शिकलगार, भानुदास आदाडे, लिंबकर, जाधव या विद्यार्थ्यांची सहज नावे समोर येतात. 1957ला आदर्श कार्यकर्ता म्हणून तांबट काकांचा गौरव झाला. 26 मार्च 1975 साली महाराष्ट्र शासनाने दलित मित्र पुरस्कार देऊन उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती यांच्या हस्ते केला. सांगली आकाशवाणीने मुलाखत घेऊन प्रसारित केली. किर्लोस्कर मासिकात गौरव झाला. कार्वे कराड येथे ज्ञानेश्वर ज्ञानपीठात क्रांतीवीर संभाजीराव थोरात यांनी तांबट काकांचा गौरव केला. पुणे येथील पाक्षिक रुद्रवाणी श्री जीवन किर्लोस्करांनी गौरवांक काढून सन्मान केला. किर्लोस्कर यांच्या सहाय्याने क्रांतिसिंह नाना पाटील बोर्डिंगच्या वतीने विशेषांक प्रकाशित केला. लिंब तालुका तासगाव येथील विद्यार्थी सहाय्यक मंडळ व मराठी शाळा आणि ग्रामपंचायतीच्या वतीने तांबट काकांचा नागरी सत्कार झाला. प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील यांनी कर्मयोगी तांबट काका हा स्मृतिग्रंथ प्रकाशित केला व शिवाजी विद्यापीठामध्ये 1988 साली प्राध्यापक सौ साबळे यांनी इतिहास विषयातून एम.फिलचा प्रबंध दलित मित्र तांबट काका विद्यापीठाला सादर केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे शैक्षणिक कार्य केल्यामुळे त्यांना कुंडलचे कर्मवीर असे म्हणतात. निगर्वी, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, महान योद्धा, थोर क्रांतीवीर, मानवतेचा महान पुजारी म्हणजे तांबट काका होते. कराड येथे 30 जुलै 1982 रोजी कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बोर्डिंगमधील विद्यार्थी हे तांबट काकांचे स्मारकच आहे. कुंडलमध्ये दलित मित्र तांबट काका ट्रस्ट आहे. याशिवाय डॉक्टर पतंगराव कदम यांनी आपल्या आमदार फंडातून तांबट काका स्मारक भवन कुंडल याची उभारणी केली. सहकारी व ग्रामस्थांनी स्थापन केलेल्या क्रांतीवीर तांबट काका कॉलनीचे नामकरण अरुण अण्णा लाड यांच्या हस्ते झाले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृहाची जबाबदारी माननीय किरण तात्या लाड मोठ्या हिमतीने आजही पार पाडत आहेत. धन्यवाद.